शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना लाल कांद्यामध्ये रोप टाकल्यापासून दर्जेदार रोप बनवून पुनर्लागवडीनंतर कमीत कमी खर्चात 200 क्विंटल एकरामध्ये माल कसा काढता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी बघतोय घोडा उजरलं म्हणजे जवळजवळ पुढच्या 15-20 दिवसामध्ये हे रोप लागवडीला येणार आहे। रोप टाकल्यापासून उतरून आल्यानंतर रोपाचं मर रोग होऊ नये, रोप चांगलं दर्जेदार व्हावं आणि दर्जेदार रोप झाल्यानंतर पुनर्लागवडीच्या अगोदर कुठलाही खताचा डोस न टाकता पुनर्लागवड करून घेणे आणि पुनर्लागवड केल्यानंतर हा लाल कांदा साधारणतः 75 ते 80 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला कसा आणता येईल आणि कमीत कमी फवारण्या करून त्या ठिकाणी 200 क्विंटल त्या ठिकाणी आपल्याला कसा लाल कांद्याचं उत्पादन घेता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून एक स्कीम आम्ही राबवतोय की गोरगरीब शेतकरी असतील त्यांना कमीत कमी फी मध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसं उत्पादन काढता येईल त्या संदर्भात आमचे डॉक्टर सागर पवार सर बोलतील। मित्रांनो नमस्कार। सरांनी माहिती दिल्याप्रमाणे जर आपण सशक्त आणि सक्षम जर बनवलं तर पुनर्लागवडीनंतर येणारा जो खर्च आहे तो आपण वाचू शकतोय। त्याच्यामध्ये डोस असतील, फवारण्या असतील, याची संख्या कमी करू शकतोय। यासाठी मित्रांनो 5 ऑगस्ट 2026 पासून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये आपण आपल्या कांद्याचा प्लॉट रजिस्टर करून पूर्णपणे व्यक्तिगत असं मार्गदर्शन घेऊ शकतोय। मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आम्ही मिरची पिकामध्ये स्कीम दिली, टोमॅटोमध्ये दिली। आता शेतकऱ्यांची जी मागणी आहे की सर आम्ही कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो तर कांद्यासाठी पण आपण स्कीम द्यावी। तर मित्रांनो तुमच्या विनंतीला मान देऊन आज ही आम्ही स्कीम देतोय। सर टेक्निकल काय सांगाल, काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस तुम्ही रोप म्हणजे बियाणं उळं ज्याला आपण म्हणतो, उळं टाकताना त्याला जर आपण एक पायलीभर उळं टाकताय तर त्याला 500 ग्रॅम टचअप चोळून घ्या। जर टाकलेला असेल अशा पद्धतीने उतरून आले असेल, या पद्धतीत उतरून आलंय, पाऊस येतोय, कुठंतरी पीळ पडतोय, कुठंतरी मर होती, त्यावेळेस पहिली फवारणी करायची रोपासाठी। एक 20 लिटरच्या पंपाला त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे। 20 लिटरचा पंप जो आहे तुमचा, चांगली गच्च फवारणी करत असताना तुम्हाला 20 लिटरच्या पंपाला नीट लक्षात घ्या, पहिली फवारणी करताना प्लॅटिनम तुम्हाला 20 लिटरच्या पंपाला 50 मिली घ्यायचं आहे। रिडोमिल गोल्ड तुम्हाला घ्यायचं आहे 20 ते 25 ग्रॅम। 2 काडीपेटीचे खोके तुम्ही घेऊ शकता। कराटे हे बुरशीनाशक कीटकनाशक हे 20 ml। ही फवारणी झाल्यानंतर एक 4 दिवस जाऊ द्या। 4 दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे, नीट लक्षात घ्या, 4 दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे मेरिओन। हे 20 लिटरच्या पंपाला फक्त आणि फक्त नीट लक्षात घ्या, फक्त आणि फक्त 5 ml मेरिओन घ्यायचं आहे। टचअप घ्यायचं आहे तुम्हाला 25 ते 30 ग्रॅम। गच्च फवारणी करून घ्यायची, रोपासाठी सांगतोय मी। आणि त्याच्यानंतर एक शेवटची फवारणी, तिसरी फवारणी तुम्हाला करायची, रोप अगदी दर्जेदार बनवायचंय, त्याची कांडी चांगली बनवायची। तिथं 05234 तुम्हाला घ्यायचंय 50 ग्रॅम प्रति पंपाला 20 लिटरच्या। त्याच्यासोबत तुम्हाला झिंक घ्यायचंय 100 ग्रॅम, झिंक घ्यायचंय तुम्हाला 10 ग्रॅम, पंपाचं प्रमाण सांगतोय। आणि त्या ठिकाणी तुम्हाला 22 घ्यायचंय 10 ते 15 ग्रॅम, 10 ते 15 ग्रॅम, 20 ग्रॅम पर्यंत 22 घेऊ शकता तुम्ही। हे रोपाच्या फवारण्या झाल्या। आता रोपाची कांडी चांगली बनवायची, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये रोपाची कांडी चांगली बनवत असताना रोप आपला 8-10 दिवस लागवडीला यायपूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। 05234 तुम्हाला घ्यायचंय 20 लिटरला 50 ग्रॅम, कराटे घ्यायचंय 20 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक 100 ग्रॅम, कराटे, झिंक आणि त्याच्यासोबत 05234 आणि M45 एक 50 ग्रॅम अशी फवारणी करून एक चांगलं दर्जेदार कांडी जी म्हणतो आपण, दादा इकडे रे, ही जी हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय, ही कांडी अशी रफ बनवायची तुम्हाला। आता हे एकदम दर्जेदार रोप बनवायचं, याची कांडी इथं मान जाड करायची लागवडीच्या अगोदर, त्यासाठी तो तुम्हाला स्प्रे सांगितला। आणि पुनर्लागवड केल्यानंतर, पुनर्लागवड करायच्या अगोदर कुठलाही खताचा डोस न टाकता पुनर्लागवड करून घ्यायची। लागवड केल्यानंतर तुम्ही 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या दिवशी जेव्हा पाणी देतात त्यावेळेस एकरी 50 किलो अमोनियम सल्फेटचा एक डोस देऊन घ्यायचा। तो डोस दिला, त्या डोस नंतर तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। 200 लिटर पाण्याला मेरिओन 80 मिली, टचअप 500 ग्रॅम, कांद्याला पीळ पडणार नाही, त्याच्यामध्ये मॅग्नीज 100 ग्रॅम घ्यायचा, कुठलाही टाका पडणार नाही। 8, 9, 10 दिवसाचे कांदे झाले तुमचे,
तुम्हाला पातीवर कांदा आणायचा आहे, खत घालायचं नाहीये. तिथं तुम्हाला 12, 15, 14, 15, 16, 17 दिवसाला दुसरी फवारणी करायची आहे. स्कोर घ्यायचं 100 मिली, 200 लिटर पाण्याचं प्रमाण, स्कोर 100 मिली, ॲमिस्टार 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही काढून घेतला. 20-22 दिवसाचे कांदे झाले, त्यावेळेस एक खताचा डोस देत असताना 50 किलो 0-0, 50 किलो 10-26-26 हा खताचा डोस देऊन पाणी देऊन घ्या. वापसा कंडिशन आल्यानंतर 30-35 दिवसाला तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक हे जवळजवळ 400 लिटर पाण्यात टाकायचं. अगदी गच्च फवारणी करायची. 20-25 पंप त्या ठिकाणी इतकी गच्च फवारणी करायची दाट, म्हणजे पात व्यवस्थित राहील, मान जाडी व्हायला सुरुवात होईल 35-40 दिवसाला. आणि त्याच्यानंतर जे पुढचं पाणी द्याल त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची. एक कीटकनाशकची फवारणी करत असताना बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं. अगदी साधं रोगार तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं. रोगार तुम्हाला 200 लिटरला 200 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 22 200 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम. बस ही फवारणी झाली. 4 स्ट्रोकची गच्च फवारणी झाली. 40-45 दिवस गोल्टी सारखा कांदा झाला. 70-75-80 दिवसाला 200 क्विंटल माल काढायचा आहे. मर होऊ द्यायची नाही, कांद्याची फुगवण करायची आहे. 50-55 दिवसाला तुम्हाला फवारणी करायची. त्या ठिकाणी जर दव बादड पडत असेल तर त्या ठिकाणी संचार 40 आणि टचअपची एक फवारणी. बादड जर कांदे ओले राहते त्या बादडामध्ये तुम्हाला ती फवारणी करून घ्यायची आहे 45-50 दिवसाला. आणि त्यानंतर 50-55-60 दिवसाला तुम्हाला फवारणी करायची. 2 फवारण्या फक्त शेवटच्या करायच्या आहे. 50-55 दिवसाला सक्षम 500 मिली, 13-0-45 500 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम, ॲजिटेक CPP 200 मिली असा स्प्रे झाला. 10-12 दिवस जाऊ द्या. 10-12 दिवस झाले, चांगली मान तुमची तयार झाली, 60 दिवसाचा कांदा झाला. त्यावेळेस तुम्हाला शेवटची फवारणी करायची. कल्टर घ्यायचंय 200 लिटरला 20 मिली, कल्टर 20 मिली, 0-52-34 1 किलो, बोरान 150 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकतात रोको 200 ग्रॅम. ही फवारणी केली, तुमचा 22-25 mm चा कांदा 45-50 mm चा होणार. आणि लष्टर मिळवायसाठी शेवटची फवारणी तुम्हाला हार्वेस्टिंगच्या अगोदर त्या ठिकाणी घेत असताना नीट लक्षात घ्या. लष्टर मिळवायचंय तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी घ्यायची. शुगर स्टार 500 मिली आणि पोटॅशियम सोनायटी 1 किलो वरतून गच्च फवारणी घ्यायची. मित्रांनो, कांदा पिकामध्ये या अतिशय कमी खर्चातल्या फवारण्या आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कांद्याचं रोप दर्जेदार तयार करून पुनर्लागवडीनंतर कांदा हार्वेस्टिंग पर्यंत फक्त 1500 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी योग्य दर्जेदार मार्गदर्शन, अतिशय कमी खर्चामध्ये 200 क्विंटलचा टार्गेट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. एकरी 200 क्विंटल. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की रोपापासून शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत जे वेळापत्रक आहे ते सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, वैयक्तिक जर आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असलं पिकासाठी तर फक्त 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत 1500 रुपयामध्ये आपण प्लॉट रजिस्टर करू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याची भरपूर प्रमाणात लागवड होत असते. भरपूर ठिकाणी त्यांना ॲव्हरेज मिळत नाही, क्वालिटी मिळत नाही, चकाकी मिळत नाही. सर, आपण आता एक 8 वर्षापासून जेव्हा काम करतोय, प्रत्येक पिकामध्ये काम करत असताना कांद्याचं आपण भरपूर ठिकाणी चांगलं उत्पादन काढून दिलेलं आहे. आणि बरेच जे नवीन शेतकरी की ज्यांना इच्छा आहे की सर आमचं पण कांद्याचं उत्पादन तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांसारखं जर वाढून दिलं तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. मित्रांनो, ही स्कीम सगळ्यांसाठी लागू आहे. तर आजच आपण आपला प्लॉट रजिस्टर करू शकता. मित्रांनो, आपण यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ह्याच प्रमाणामध्ये 1-1 मिनिटाचे व्हिडिओ पण आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून ज्या गोरगरीब शेतकऱ्यांची, जसं सरांनी सांगितलं की ज्यांची फी भरायची ऐपत नाही आहे, तर ते पण या मार्गदर्शनापासून वंचित राहता कामा नये. त्यासाठी हा राबवलेला एक उपक्रम आहे. मित्रांनो, सर काय सांगा? अगदी बरोबर सरांनी सांगितलं. उन्हाळ कांदा गावठी कांद्यामध्ये 6-6 महिने टिकवण क्षमता जशी, हा कांदा आपण लगेच हार्वेस्टिंग करू शकतो. वजन चांगलं मिळतं. 200 क्विंटल अतिशय कमी खर्चामध्ये. टार्गेट तुम्हाला सांगतो, एकरी बिघ्याला तुम्ही 100 क्विंटल कांदा काढू शकतात. आणि सगळ्यांना माहिती आहे, जर 100 क्विंटल कांदा निघाला ना अगदी 1500, 1400, 1200 रुपये रेट मिळाला तरी किती चांगले पैसे होऊ शकतात. त्यासाठी अतिशय कमी फवारण्या, अतिशय कमी खताचा डोस देऊन पहिलं रोप दर्जेदार बनवा. रोपासाठी ज्या फवारण्या सांगितल्या त्या लक्षात घ्या. आणि प्लॉट रजिस्टर केल्यानंतर रोप तुमचं कांडी इतकी दर्जेदार बनवायची की 15-20 दिवसामध्ये तो आपण म्हणतो पाथीवर आलं पाहिजे. त्यानंतर 40-45 दिवसाला मान धरली पाहिजे आणि 70-80 दिवसाला हार्वेस्टिंग झालं पाहिजे. त्यासाठी
आणि एकरी अवरेज पण आपल्याला लाल कांदा हा ओला कांदा आपण विकतो म्हणून 200 क्विंटल नाही 250 क्विंटल पर्यंत देखील काही शेतकरी गेलेले आहेत, पण आपण 180 ते 200 क्विंटल अवरेज त्या ठिकाणी एक साधारणतः तो एक आत्मविश्वास असेल किंवा एक टार्गेट घेऊन त्या पद्धतीने जर काम केलं शेतकरी बांधवांनो, तर रांगडा कांदा असेल, लाल कांदा असेल, यासाठी चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, जिथं लाल कांद्याची आता रोपं टाकायची सुरुवात झालेली आहे. काही रोपं उतरून आलेले, पुढच्या 15 दिवसामध्ये रोपांची पुनर्लागवड व्हायला सुरुवात होईल. आणि या वर्षीचा विचार केला तर सुरुवातीला कांदा मार्केटमध्ये शॉर्टेज असणारे, जेवढा आर्ली कांदा तुम्ही मार्केटमध्ये आणाल चांगल्या दर्जाचा तेवढे पैसे चांगले होतील. आणि त्यासाठी डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी सदैव राहील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. परत एकदा सांगतो, चॅनलला प्रथम आला असाल तर कांद्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायला देखील विसरू नका. आणि त्यासाठी परत 1 मिनिटाचा व्हिडिओ देखील तुम्हाला इंस्टाग्राम असेल, फेसबुकला स्वतः सागर सर देतील. त्याबद्दल तो पण व्हिडिओ बघा, हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कांद्यामध्ये चांगलं मार्गदर्शन घेऊन चांगलं टनेज, चांगला अवरेज मिळवा, चांगला आपला उत्पादन खर्च कमी ठेवून 4 पैसे खिशात आणा. आणि जे आमचं दोघांचं स्वप्न आहे की प्रत्येक शेतकरी बांधव सदन श्रीमंत झाला पाहिजे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही लढत आहोत, आम्ही साथ देत आहोत. तुमची फक्त कष्टाची जोड आम्हाला पाहिजे. एवढं बोलून व्हिडिओचा शेवट करतो. धन्यवाद. धन्यवाद.